चला आलेला प्रत्येक हा अनुभव हा आगळा वेगळाच असतो. मग मला आलेला माझा अनुभव तुम्हाला सांगतो. आता लागण तर तुटून गेलतीच गेलती. पण आता हा होता खोडवा. आता खोडवा होता म्हणल्यावर मला एक दोघं जणांनी आणि चर्चा होणं गरजेचं असतं सगळ्यात महत्त्वाचं. तर चर्चा काय झाली ते माहीत आहे का? की खोडवा ठेवत असताना पाचूट ठेवणं लय गरजेचं आहे. पाचूट ठेवणं लय गरजेचं आहे म्हणलं चला म्हणलं ठीक आहे आपण पण ठेवूया. मग पहिल्यांदा कुटे करून घेतली. कुटे करून घेतली सगळं पाचूट व्यवस्थित वगैरे भुगा केलं. जुडीदाराचा ट्रॅक्टर होता. ट्रॅक्टर पण एकदम त्यानं मस्तपैकी भुगा केलं आणि ह्याचा ठेवलेलाचा फायदा काय झाला माहीत आहे का? पाचूट ठेवल्यामुळं बराचसा फायदा झाला. जे काय हे जे पाचूट भुगा केलेला आहे ना, हे सरीच्या बरोबर मधल्या भागावर कडेच्या बगलेला हे पूर्णपणे पसरलेलंच होतं. आणि जसं पण पाणी द्यायच्या टायमिंगला आता पाणी देताना थोडासा ताप होत होता. कारण ही हातदारी येते. कारण ह्याला दंडानंच पाणी पाजत होतं. पण विषय काय झाला माहीत आहे का? याचा फायदा काय झाला, की ह्याचं पाचोट हा असं ओपनली राहिल्यामुळं उन्हाळा दिवस आहे. उन्हाळा दिवस असल्यामुळं पाण्याला फास्ट पाण्याला येत नव्हतं. ते गारवा धरून राहायचं. कारण वरून पाचोट असल्यामुळं डायरेक्टली ऊन खालच्या कडेपर्यंत जात नव्हतं. तापायचं तर काय फक्त पाचोटं तापायचं. काय बुजलेलं पाचोटं तर काय वरती असो. आणि दुसरा अजून याच्याचा फायदा काय? तणाचं नियंत्रण. तण नियंत्रण हे पूर्णपणे झाकळलेलं असल्यामुळं खालनं जे काय डायरेक्टली ऊन येणार आहे ते जमिनीवरती न पडता पाष्टावर पडत होतं. मग बीजांकुरण उगवायसाठी जर म्हणलं ना प्रकाशाची गरज असते आणि हे झाकळलेलं असल्यामुळं ते काय तण वरती येत नव्हतं. मग हा पण एक फायदा झाला. पुन्हा त्यातल्या त्यात अजून काय, की पाचू ठेवल्यामुळं ह्याचं कंपोस्ट खत तयार होणार आहे. कंपोस्ट खत तयार झालं की त्याचा फायदा पिकाला होणार आहे. जमिनीची धूप वाचली, पाण्याची बचत झाली. पाणी जे काही जास्तीत जास्त प्रमाणात लागायचं त्या पाण्याची बी बचत झाली. पाचू ठेवल्यामुळं ह्याचं कंपोस्ट तयार होतं आहे. भले मी म्हणतो तुम्हाला सांगतो ऐका, ज्यावेळेस कुटी करायची या किंवा बगला फोडायचे ते म्हणजे फुटवा होत असताना बगला फोडावं लागतात. मग ते मारत असताना थोडीशी आपदा झाली, नाही अशी नाही. परंतु याचा फायदा पण झाला ना, की तणनाशकाच खुरपानं वाचली, 2 खुरपानं वाचली. खालनं येणारं गवताचं प्रमाण थोडंसं कमी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहीत आहे का? एवढं सगळं करत असताना अनुभव असा आला, की म्हणलं पाचू ठेवायलाच पाहिजे. ह्याच्यामुळं काय होतं माहीत आहे का? तणाचं नियंत्रण होतं आहे. जमिनीला जे काही पाणी वारंवार उन्हाळ्यामध्ये जी काय गारवा धरून राहायची, ती पाणी गारवा धरून राहतं या. कारण डायरेक्टली ऊन खालच्या कडेपर्यंत जात नाही ना. आणि दुसरं काय माहीत आहे का? याचं कंपोस्ट खत तयार होतं आहे. तर तुम्हीसुद्धा काय करा माहीत आहे का? तुम्हीसुद्धा पाचूट जाळू नका. पाचूट जाळल्यामुळं आपल्या निसर्गाचा जो काही समतोल आहे, तो राखण्यासाठी पण आपला फायदा होणार आहे, तुम्हाला सांगतो. कारण ही पेटवलं की याच्यापासून जो काय धूर आहे, तो धूर होणार आहे, बरोबर आहे. ह्याच्यातलं जे काय गांडूळ असतील, काही जीवाणू असतील, ते जीवाणूची मर होणार आहे. मग गांडूळ वाढायसाठी सुद्धा याचा भरपूर उपयोग होतो या. काय होतं आहे, गांडूळ असलं म्हणजे रान भुसभुशीत होतं या. त्यापासून अजून दुसरा एक फायदा काय माहिती आहे का? की ह्याचा गारवा धरून राहिल्यामुळं ते खालचे जे काही त्यांचं जे काम जे चालायचं आहे गांडुळांचं, ते काम फास्ट चालतं या. का? तर ते गारवा धरून राहिल्यामुळं ते माती खाणं, त्यांची ती विष्ठा टाकणं, त्याच्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते या. आणि त्यातल्या त्यात अजून पीक चांगल्या प्रकारचं बहरदार यासाठी त्या गोष्टीचा उपयोग होतो या. आता बघा मी तर केलं आहे, मला या गोष्टीचा अनुभव आला आहे. त्यातनं मी तुम्हाला सांगतो आहे, की बाबा तुम्ही पण असं करा, की जेणेकरून तुमचा पण फायदा होईल. बरोबर का? काय म्हणताय मग? तर अवश्य तुम्ही पण ट्राय करा. आणि पाचूट ठेवल्याचे हे भले मोठे जे फायदे आहेत, हे फायदे लक्षात ठेवा. तर मी तर आता इथून पुढं पाचोट म्हणून जाळणार नाही. कारण ऊसाचं जे काय पडलेलं जे पाचोट आहे, त्याचं कंपोस्ट खत तयार होतं आहे चांगल्या प्रकारचं. तर तुम्ही पण अवश्य अशा प्रकारचं काहीतरी करा. आणि नवीन विचार, नवीन दिशा, नवीन प्रयोग हा आपल्या शेतीमध्ये आपण करायला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला एक प्रकारची चांगल्या प्रकारची दिशा भेटेल. आणि त्या दिशेतनं आता उत्तम प्रकारच्या आपण यशस्वी शेतीकडे आपण वळू शकतो. आपल्याला जास्तीत जास्त अनुभव याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे, की बाबा काय केल्यावर काय होतं आहे, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी अंमलात आणणं गरजेचं आहे. की जसं की मी तर केलं आहे, पण तुम्ही पण करा. फुटवा पण चांगल्या प्रकारचा व्हायला लागला आहे. आता याला अजून फोडून टाकत असताना पूर्णपणे मातीच्या आड एकदा पाचट गेलं,
की पूर्णपणे याचं कंपोस्ट खत तयार होणार आहे. तर अवश्य तुम्ही पण असं करा की जेणेकरून तुमचा बी फायदा होईल. तर हा बळीराजा आहे. बळीराजा हा कधी पण आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचा चांगल्याच प्रकारचा विचार करत असतो. तर धन्यवाद. कसं वाटलं, काय वाटलं, तुम्ही पण असं प्रकारचं करू शकता की जेणेकरून तुमचा याच्यामध्ये फायदा होईल. बरोबर का? धन्यवाद.